3. गतजन्माच्या कर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते काय? अशा रीतीने भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत भौतिक शास्त्रात विसंगत नाही. पूर्वजन्मीच्या कर्माचे संसरण होऊन ते वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर भगवान बुद्ध विश्वास ठेवीत नव्हते. जेव्हा ते असे मानित होते की जन्म हा माता पितरांपासून मिळतो आणि बालकांमध्ये जे काही गुणदोष असतात ते वंशानुक्रमानुसार त्याच्या आईबापांकडूनच प्राप्त होतात, तर ते कर्माच्या संसरणावर म्हणजे बालक ते स्वतःच वारसा घेऊन येते यावर ते कसे विश्वास ठेवणार? जरी त्यांच्या विश्वासासंबंधीचे हे अनुमान स्वीकारले नाही तरी या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सुत्तात आढळतो. ते सुत्त म्हणजे चूड दुःख खंद सुत्त होय. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन धर्मीय यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, निगंटनांनो, तुमचे असेच म्हणणे आहे ना की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचे संयम केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होतो. अशा प्रकारे तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवीन पापकर्मे करावयाचे आम्ही थांबिवल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ देखील साफ होतो. गतकाळ शुद्ध झाल्याने दुःखाचा निराश होतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात आणि दुःख कारण वेदना नाहीशा झाल्यावर सर्व दुःखच नाहीशे होते. ह्या माझ्या कथनाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले की तुम्हाला माहित आहे काय की तुमचा पूर्वजन्म होता किंवा हे जाणता काय की तुमचा पूर्वजन्म नव्हताच? नाही, काहीच माहिती नाही. काय निश्चयपूर्वक तुम्ही जाणता की आपल्या गतजन्मी तुम्ही सदोष होतेच, अथवा तुम्ही जाणता काय की तुम्ही निर्दोष होते? नाही, आम्हास काहीच माहिती नाही. गतजन्मी तुम्ही अमुक पापकर्म केले होते किंवा केले नव्हते, तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही, हे तुम्ही जाणता काय? नाही, ते आम्हास काहीच माहिती नाही. दुसरी गोष्ट अशी की भगवान बुद्ध असे जोर देऊन सांगतात की माणसाची स्थिती अनुवंशिकतेने प्राप्त झालेल्या गुणांपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. भगवान बुद्ध देवदेह सुत्तात असे म्हणतात, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर किंवा अदुःखकर असुखकर अनुभव व्यक्ती भोगतो ते सर्व त्याच्या गतजन्मीच्या कर्माच्या परिणाम स्वरूप असते. म्हणून ते म्हणतात की गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबिवल्याने पापकर्मे क्षय पावतात आणि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो, असे निगंटांचे म्हणणे आहे. जर प्राण्यांची पूर्वजन्माची परिस्थिती त्यांच्या सुखदुःख भोगण्याचे कारण आहे असे निगंट म्हणत असतील तरी त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि पूर्वजन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असतील तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धांची ही विधाने प्रस्तुत प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर भगवान बुद्धांनी गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवला असता तर त्यांनी त्यासंबंधी शंका का निर्माण केली असती? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारे भगवान बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवतील बरे? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. पूर्व कर्माचा वर्तमान जीवनावर प्रभाव पडणे याचा ब्राह्मणी आत्माचा सिद्धांताशी पूर्णतः मेळ बसतो. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्व कर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात, म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते यांच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या अनात्मवादाच्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. असे वाटते की हा पूर्णच्या पूर्ण सिद्धांत बौद्ध धर्मामध्ये घुसळून दिलेला आहे, ज्याला बुद्धी पुरस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखवण्याचा अट्टहास करावयाचा होता त्याने, किंवा ज्याचा यथार्थ बौद्ध धर्माशी परिचय नव्हता त्याने. भगवान बुद्धांनी हा सिद्धांत कधीही शिकविलेला असल्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होते.
याशिवाय भगवान बुद्ध हा असा सिद्धांत शिकवूच शकत नव्हते असे म्हणण्याला दुसरे एक अधिक सामान्य कारण आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? याचा एकच उद्देश असू शकतो, तो हा की शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुस्थितीच्या उत्तरदायित्वातून सर्वथा मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष अत्याचारपूर्ण आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे त्या तथागतांनी असला सिद्धांत उचलून धरला असेल अशी कल्पनाही करवत नाही.